मित्रांनो, जराही तुमच्या मनाच्या सर्वात जवळ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी डायनिंग टेबलवर बसून हातामध्ये चहाचा कप पकडून एक एक घोट चहा पित होते. एक अश्रूंचा गोळा होता, जो माझ्या घशामध्ये अडकला होता. माझ्याजवळ काय नव्हतं, खूप सारा पैसा होता, बिझनेसमॅन नवरा होता, तारुण्य होतं, सौंदर्य होतं. परंतु माझ्या गर्भाशयामध्ये प्रॉब्लेम होता. माझं मूल पोटातच मरायचं. 6 महिन्याची गरोदर असताना माझं मूल मरायचं. माझे डॉक्टरी, हकीमी, आयुर्वेदिक सर्व काही उपचार केले, परंतु माझ्यासोबत हे नेहमीच घडत होतं. मी माझ्या विचारात मग्न होते. तेव्हा एका माणसाच्या तीव्र नजरेने मी जरा गोंधळले. मी समोर पाहिलं तेव्हा तो नवीन कामाला असलेला मुलगा काचेचे फ्लॉवर पॉट्स करत मला पाहत होता. जशी माझी नजर त्याच्या नजरेला मिळाली तेव्हा तो जरा घाबरलाच. लगेचच नजर खाली घालून फ्लॉवर पॉट साफ करू लागला. आता काही दिवसांपूर्वीच जुना कामवाला काम सोडून गेला होता. माझ्या नवऱ्याने नवीन नोकर ठेवला. तो जवळपास 25 ते 26 वर्षांचा होता. घरातले छोटे मोठे काम सोबतच ड्रायव्हरचं काम देखील करायचा. असं समजून जा की त्याला माझ्या नवऱ्याने माझ्या कामासाठी ठेवलं होतं. मला जिथे कुठे जायचं असेल तर मी त्याच तरुण मुलासोबत जायचे. मला जाणवलं होतं की जेव्हापर्यंत मी गाडीच्या मागच्या सीटवर बसलेली असायचे, तो तरुण मुलगा मला सारखं सारखं समोरच्या आरशातून निरखून पाहायचा. जेव्हा मी त्याला पाहायचे तेव्हा तो लगेचच त्याची नजर दुसरीकडे फिरवायचा. माझ्या या आजारपणामुळे माझा नवरा माझ्यावर खूप वैतागला होता. नवराच काय, मला तर पूर्ण जगच वैतागलं होतं. मी कोणत्याही पार्टीमध्ये जायचे तेव्हा बायका माझ्यापासून लांब लांब राहायच्या. जणू काय मी एक अपशकुनी बाई आहे. खास करून गरोदर स्त्रिया त्या माझ्यापासून अशा पळायच्या जणू काय मी एखादी सावली आहे. माझी सावली जर त्यांच्यावर पडली तर त्यांचं मूल मरून जाईल. मी माझे अश्रू कशी लपवायचे, कसे थांबवायचे, हे फक्त माझं मलाच ठाऊक. मला पार्टीमध्ये लोक यासाठी सहन करायचे की माझा नवरा एक यशस्वी बिझनेस संबंधामुळे सगळे लोक मला सहन करण्यासाठी मजबूर होते. रात्री देखील मी एका पार्टीत गेले होते, परंतु खूप साऱ्या बायका माझ्यासोबत नीट बोलत देखील नव्हत्या, कारण की सर्वांना माहीत होतं की मी जेव्हा कधी गरोदर होते, 6 महिन्यांनंतर माझं मूल मरून जातं. एका बाईसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. 6 महिने ती तिच्या शरीरात स्वतःच्या बाळाला सांभाळते. आणि मग तेच डोळे पुसले. हातामध्ये असलेला रिकामा चहाचा कप टेबलवर ठेवला. घरामध्ये करण्यासाठी माझ्याकडे काहीच काम नव्हतं. प्रत्येक कामासाठी नोकर होते. त्यामुळे मी प्रत्येक वेळेला फक्त त्याच विचारात बुडालेले असायचे. तेव्हा माझा उदास चेहरा पाहून त्याच्या कपाळावर आठ्यायच्या यश माझ्या वडिलांसोबत काम करत होता. मी त्याला माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्येच पाहिलं होतं. आणि मग माझ्या वडिलांनी स्वतः त्याला माझ्यासोबत लग्नाबद्दल विचारलं. त्याला देखील काहीच प्रॉब्लेम नव्हता. आम्हा दोघांच्या लग्नाला 8 वर्ष निघून गेली आणि या 8 वर्षांमध्ये मी 4 वेळा गरोदर राहिले होते. परंतु 4ही वेळेला उपचार करण्यासाठी कोणतीच कसर सोडली नव्हती. मला अगदी दुसऱ्या देशात देखील घेऊन गेला होता. परंतु माझा आजारसा होता की जो काही संपायचं नावच घेत नव्हता. आता तर प्रत्येक वेळेला यश देखील मला टोमणे मारायचा, बोलायचा. 8 वर्ष झाली आहेत. परंतु मी तर तुझ्या बाबतीत अगदीच निराश झालो आहे. तुझ्याकडून मला नेहमीच निराशा मिळाली आहे. इतकी सारी संपत्ती आहे माझ्याजवळ, परंतु वारसाची काहीच आशा नाही. मी काय करू? इतक्या पैशांचं मेलो तर सर्व काही दुसऱ्यांच्या हवाली होईल. आज देखील मी शांत उदास होऊन त्यांचं बोलणं ऐकत होते. मी त्याला काय बोलू शकत होते? मागच्या 2 वर्षापासून तो मला हे असं सर्व काही बोलत होता, परंतु मी एकदम शांत होते. त्याच्या त्या बोलण्याचा अर्थ मला अगदी व्यवस्थित ठाऊक होता. जी त्याची इच्छा होती, त्याची परवानगी मी त्याला कोणत्याही किमतीत देऊ शकत नव्हते. 2 वर्षापासून तो मला अगदी दबक्या आवाजात बोलत होता, परंतु आज तर त्याने मला अगदी सरळ सांगितलं, बोलू लागला, शिल्पा मला दुसरं लग्न करायचं आहे. मी रडू लागले. यशच्या हा हात पकडला. मी म्हणे, देवासाठी माझ्यावर हा अत्याचार करू नकोस. तुला काय वाटतंय? तुला काय वाटतंय? आपल्याला मूल नाही याचं दुःख फक्त तुलाच आहे, मला नाही. मी माझं मूल गमावल्यानंतर लोकांचं ते विचित्र वागणं देखील सहन करते. देवासाठी माझ्यावर अजून एक अत्याचार करू नकोस. की माझ्या डोक्यावर माझ्यासाठी एक सवत घेऊन येशील. यशचं माझ्यावर प्रेम होतं कदाचित. हेच कारण होतं की मागच्या 8 वर्षापासून तो मला हे सर्व सांगण्यासाठी घाबरत होता. परंतु होता तर तो एक पुरुष, तो काही करू शकत होता. मी माझ्या घरामध्ये दुसऱ्या कोणत्याही बाईला सहन करू शकत नव्हते आणि नाही माझा नवरा कोणासोबत वाटू शकत होते. मला फक्त याच गोष्टीची भीती होती. तो बोलू लागला की छोट्या गोष्टींवर रडून रडून स्वतःच्या मनावरच दुःख ओझं हलकं करता. परंतु मला सांग मी काय, मला मूल पाहिजे. परंतु मला सांग मी काय करू? मला परिस्थितीत जर मी अजून काही वर्ष वाया घालवली तर खूप जास्त कठीण होईल. मी म्हणाले, यश तुला जो पाहिजे तो माझ्यावर इलाज कर. तुला जे करायचे ते कर. मी कधीही त्यासाठी नकारता दिला नाही ना. परंतु देवासाठी माझ्यावर हा अत्याचार करू नकोस. या वेळेला त्याने त्याचा हात माझ्या हातातून अगदी ओढून काढला आणि उठून बाहेर निघून गेला. मी पूर्ण रात्र रडत होते. सकाळी माझे डोळे खूप जास्त सुजलेले होते. यश मी उठण्यापूर्वीच निघून गेला होता. मी खोलीतून बाहेर आले तेव्हा नोकरांनी मला नाश्त्याबद्दल विचारू लागली. मी म्हणाले की मला काही खायचं नाही.
फक्त 1 कप चहा दे. मी हॉलमध्ये सोफ्यावर बसले, जिथे तो नोकर घराची साफसफाई करत होता. फडक्याने घराची साफसफाई करत होता. माझे ते सुजलेले डोळे पाहून बोलू लागला. "काहीसा एक प्रॉब्लेम झालाय का? तुम्ही का प्रत्येक वेळेला अशा उदास राहता?" मी अगदी हैराण होऊन त्याला पाहिलं. मी त्याला म्हणाले, "तू तुझ्या कामाशी काम ठेव. मी कशी आहे, कशी नाही याची तुला काहीच गरज नाही. या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेण्याची काहीच गरज नाही." त्याने त्याचे खांदे उंचावले, दीर्घ श्वास घेतला. कामवाली माझ्यासमोर चहाचा कप ठेवून निघून गेली. मी चहाचा कप पकडला आणि चहा पिऊ लागले. तो बोलू लागला, "तुमची मर्जी आहे मॅडम, पण जर तुमचं दुःख कुणाला सांगितलं तर हलका होऊ शकेल." त्याचं ते बोलणं ऐकून मी जरा हैराण झाले. मी हैराण या गोष्टीने होते की त्याला कसं ठाऊक की मला काय प्रॉब्लेम आहे. त्याला तर इथे येऊन फक्त 1 महिना झाला होता. मग माझ्या डोक्यात आलं की घरामध्ये इतके सारे नोकर आहेत, कोणीही एखाद्या वेळेस सांगितलं असेल. दुसरा विचार माझ्या मनात हा आला की कदाचित असंही होऊ शकतं की हा कोणत्या तरी साधू बाबाला ओळखत असेल, जो माझ्या या प्रॉब्लेमला सोडवू शकेल. मी म्हणाले, "इकडे ये जरा, माझं बोलणं ऐक." माझं हेच बोलणं होतं कदाचित. तो याच बोलण्याची वाट पाहत होता. लगेचच सफाईचं कापड त्याने एका साईडला ठेवलं आणि माझ्याजवळ जमिनीवर येऊन बसला. मी म्हणाले, की "तुला कसं माहीत की मला काय प्रॉब्लेम आहे? आणि मी का उदास आणि टेन्शनमध्येच असते?" माझं बोलणं ऐकून तो जरा गोंधळला आणि डोकं खाजवू लागला, बोलू लागला, "अहो मॅडम, हे समजतं." मला बोलू लागला, की "मला खूप वाईट वाटतं तुमच्याबद्दल. हे सर्व ऐकून ही जी कमला आहे ना, तुमची कामवाली, तिने सांगितलं मला हे सर्व काही." मी विचारलं, की "तुझ्याजवळ या गोष्टीचा काय उपाय आहे?" माझ्या त्या बोलण्यावर त्याने नजर खाली घातली, बोलू लागला, "त्या प्रॉब्लेम तू जाऊ दे. तुम्ही ते काम करू शकत नाही." मी म्हणाले, "असं देखील काय काम आहे जे मी करू शकत नाही? तू मला सांग." माझं बोलणं ऐकून तो उठून उभा राहायला बोलू लागला, "नाही मॅडम, मला माहीत आहे हे काम तुम्ही नाही करू शकत." असं बोलून तो निघून गेला. आणि मी त्या देखील काय काम आहे जे मी करू शकत नाही? मी अगदी कठीण उपचार करून घेतले होते. डॉक्टर, आयुर्वेदिक किंवा आणखी कोणी साधू बाबा, सर्व काही खरं. तर मी एक सुशिक्षित डिग्री असलेली मुलगी होते. परंतु तरी देखील मी ताबीज घातले, वेगवेगळे पाणी प्यायले. जे कोणी मला काही सांगितलं, मी सर्व काही केलं. परंतु मनुष्य तर आशेवरच जिवंत राहतो. जेव्हा त्याला नवीन रस्ता दिसतो, कदाचित त्या उपचाराने त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकेल. त्याच्या मनात देखील एक आशा निर्माण झाली. मी विचार केला होता, की ज्या उपचाराबद्दल तो नोकर मला सांगत आहे, मी ते उपचार नक्कीच करून घेईन. आणि प्रॉब्लेम तर हा होता, की यश दुसऱ्या लग्नाबद्दल मला स्वतःला बोलला होता. आणि त्यामुळे मला आता कोणत्याही किमतीत मूल पाहिजे होतं. मग मला त्यासाठी कोणताही मार्ग स्वीकारावा लागला तरी चालेल. मी माझ्या नवऱ्याला सोडू शकत नव्हते. आणि नाही दुसऱ्या एका मी शॉपिंगसाठी घरातून बाहेर निघाले, तेव्हा त्याच तरुण नोकरासोबत बाहेर गेले. गाडीत बसताच इकड-तिकडच्या गप्पा गोष्टी केल्यावर मी त्याला विचारलं, "तू मला सांग की तो काय उपचार आहे? मी कोणत्याही किमतीत उपचार करू इच्छिते." तो बोलू लागला, "मॅडम, मी तुम्हाला म्हटलं ना, हे तुमच्या आवाकाच्या बाहेर आहे. स्त्री प्रत्येक काम नाही करू शकत." मी म्हणाले, "का जो उपचार तू सांगतोस त्यामुळे 100% मला मूल होऊ शकतं ना?" बोलू लागला, "हो, नक्कीच होऊ शकतं. आणि या गोष्टीवर तर मी तुमच्यासोबत पैस जाऊ शकतो." जितक्या विश्वासाने तो मला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत होता. मी म्हणाले, "कोणी मोठा बाबा आहे का की जो या गोष्टीवर उपचार करतो, की कोणी डॉक्टर, आयुर्वेद तज्ञ?" माझ्या त्या बोलण्यावर तो हसू लागला, बोलू लागला, "नाही, या तिघांपैकी कोणीही नाही. या तिघांजवळ तर तुम्ही किती वेळा तरी गेला आहात आणि त्यांच्याकडून उदास होऊन आला आहात." मी हैराण झाले की अशा प्रकारचे उपचार तर हे 3च लोक करतात. मग हा मला कोणती गोष्ट सांगायला घाबरतोय? मी सारखं त्याला विचारलं की तो असा कोणता उपचार आहे? मला सांग. परंतु तो माझं बोलणं टाळायचा. जितकं मी अधीर होते हे जाणून घेण्यासाठी की तो कोणता उपचार आहे, जो माझ्या या आजारपणाला संपवून टाकेल, तितकाच तो माणूस मला सांगायला तयार नव्हता. आता मी दिवस-रात्र फक्त हाच विचार करायचे की त्याने मला कोणत्याही किमतीत त्या उपचाराबद्दल सांगावं, जेणेकरून माझं घर, माझा संसार मोडण्यापासून वाचेल. आजकाल मी पाहिलं होतं, यश माझ्यासोबत अजिबात बोलत. ऑफिसवरून घरी यायचा तर लॅपटॉप घेऊन बसायचा. त्यानंतर मोबाईलवर स्वतःच्या मित्रांसोबत काही बोलत बसायचा, तर कधी चॅट करत बसायचा. जर मी त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करायचे, तेव्हा तो वैतागून खोलीतून बाहेर निघून जायचा. परंतु त्यानंतर मी जे पाहिलं, त्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली. आज देखील मी ड्रायव्हरसोबत एका शॉपिंग मॉलमध्ये गेले होते. तिथे मी यशला एका सुंदर मुलीसोबत पाहिलं. तो त्या मुलीला शॉपिंग करून देत होता. त्या मुलीला पाहून तर मला खूप मोठा धक्का बसला. यशची ती सेक्रेटरी होती. तो नोकर देखील माझ्यासोबत होता. माझ्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग पाहत होता यश. आणि ती मुलगी काहीच पावलांच्या अंतरावर माझ्यासमोर एका शॉपमध्ये उभे राहून हसत होते, बोलत होते. आणि ती मुलगी स्वतःसाठी कपडे पसंत करत होती. ती यशला विचारत होती की तिने कोणता ड्रेस घ्यावा. आणि मला वाटलं जणू काही ती तरी गोष्ट कचकन तुटली. तो माझा नवरा होता. मी त्याच्यावर प्रेम देखील खूप केलं होतं.
त्याच्यासोबत मी कोणत्याही मुलीला सहन करू शकत नव्हते. मला आठवते, जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा लग्नाच्या आधी आणि यशची तीच पर्सनल सेक्रेटरी होती. परंतु मी येता क्षणी तिला नोकरीवरून काढून टाकलं. मी म्हणाले, "यश, तू तुझा सेक्रेटरी कोणत्यातरी पुरुषाला ठेव. मी तुझ्यासोबत कोणत्याही महिलेला सहन करू शकत नाही." त्यावेळेला तर यशने माझं बोलणं ऐकलं होतं. परंतु त्याच मुलीसोबत त्याला पाहून मला तर खूप मोठा धक्का बसला होता. मनामध्ये चित्रविचित्र गोष्टी येत होत्या. मी शॉपिंग बॅग तिथेच फेकल्या आणि वेगाने पावला उचलत यश आणि त्या मुलीसमोर जाऊन उभे राहिले. मला पाहून ते दोघेही घाबरले. मी म्हणाले, "यश, ही कोण आहे?" माझं बोलणं खूपच रागाचं होतं. यश बोलू लागला, "आता तू घरी जा, मी घरी येऊन तुझ्याशी बोलेन." मी म्हणाले, "नाही, मला आत्ताच सांग कोण आहे? तू कसं कोणासोबत बाजारात फिरू शकतोस? माझा नवरा आहेस तू आणि माझ्याजवळ तुझ्याजवळ कधीच वेळ नसतो. जेव्हा मी तुला माझ्यासोबत शॉपिंगसाठी बोलते, तू मला सरळ सरळ नस देतोस, सांगतोस की मी बिझी आहे, तुझ्याजवळ वेळ आहे." माझा राग खूपच हाय लेवलला गेला होता. माझा आवाज देखील वाढू लागला. खूप सारे येण्या जाणारे लोक मला आणि यशला पाहत होते. यशने जेव्हा चारी बाजूला पाहिलं तेव्हा मला रागाने पाहुरून, "नकोस घरी जा." मी म्हणाले, "मी का घरी जाऊ? ही तुझ्यासोबत आता कशी आहे? तू तर हिला कामावरून काढून टाकला आहेस ना." मग मी त्या मुलीला अगदी शब्दात सांगितलं, "निघ तू इथून आणि जर तू पुन्हा यासोबत मला दिसलीस तर मी तुझा गळा आळून तुला मारून टाकेन." मला ना त्यावेळेला माझ्या त्या जोरात बोलण्याची पर्वा होती आणि ना या गोष्टीची शुद्ध होती की मी या वेळेला पब्लिक प्लेसमध्ये उभी आहे, जिथे लोक मला पाहत होते. तर फक्त ती मुलगी यशसोबत उभी असलेली सहन होत नव्हती. माझं बोलणं ऐकून ती मुलगी लगेचच तिथून निघून गेली. त्यानंतर यशने माझा हात घट्ट पकडला, रागाने घट्ट पकडला. मला मॉलमधून बाहेर घेऊन आला. तो नोकर देखील आमच्या मागे मागे येऊ लागला. यशने गाडीचा मागचा दरवाजा उघडला आणि मला गाडीतील माझ्यासोबत बसला. त्या मुलाला रागाने म्हणाला, "चल गाडी काढ." तो नोकर देखील शांतपणे गाडी चालवू लागला. मी रडू लागले. मी म्हणाले, "यश, मी तुला कोणत्याही किमतीत दुसरं लग्न करू देणार नाही." यश मला रागाने पाहत होता. बोलू लागला, "तू आधीच माझा शॉपिंग मॉलमध्ये खूप तमाशा बनवला आहेस. गाडीमध्ये शांत बस, नाही तर असं नको व्हायला की माझा हात तुझ्यावर उठेल." यश हे बोलतच होता की इतक्यातच गाडीचा अर्जंट ब्रेक लागला. गाडी अशी अचानक थांबल्यामुळे मी आणि यश जरा पुढच्या बाजूला झुकलो. यश त्याने मागे वळून पाहिलं. बोलू लागला, "साहेब, बाईसाहेबांसोबत असं बोलायचं नाही. मॅडम जरा टेन्शनमध्ये आहेत. तुम्ही त्यांना जरा व्यवस्थित प्रेमाने देखील समजावू शकता." मला हे समजत नव्हतं की तो यशला असं का बोलला. हा माझा आणि यशमधला प्रॉब्लेम होता. तो कोण होता हे सगळं बोलणारा हीच अवस्था यशची देखील होती. त्याला आधीपासूनच माझ्यावर राग होता. नोकराला बोलू लागला, "स्वतःच्या लायकीत राहा. विसरू नकोस तू कोण आहेस. तू मला शिकवशील की मला माझ्या बायकोसोबत कसं बोलायचं आहे. तू स्वतःच्या आम्हाशी काम ठेव." आणि गाडी चालव. तो मुलगा देखील खूपच रागात होता. त्याने या वेळेला खूप वेगाने गाडी चालवली. जसं तो बंगलाच्या आतमध्ये आला, यश मला खोलीत घेऊन गेला. बोलू लागला, "काय इच्छा काय आहे तुझी? जर तू असेच तमाशे लावलेस तर मी खरंच एखाद्या मुलीसोबत लग्न करून इथे घेऊन येईन." मी म्हणाले, "विसरू नकोस, हे सर्व माझं आहे. हा बिझनेस माझा आहे. हा बंगला देखील माझा आहे." आजपर्यंत या गोष्टीची जाणीव मी कधीही यशला होऊ दिली नव्हती. परंतु आज हे सर्व बोलून दाखवत होते. मी म्हणाले, "कदाचित तू विसरला आहेस की तू माझ्या वडिलांसोबत काम करत होतास." माझ्या तोंडातून हे ऐकून तो बोलू लागला, "स्वतःच्या संपत्तीवर तुला खूप गर्व आहे का?" तो माझ्या जवळ आला आणि ओरडत बोलू लागला, "तू मला काय दिलं आहेस गं? एक मूल तर तू मला देऊ शकत नाहीस. तुला स्वतःच्या पैशांवर इतकाच स्फोट देतोय." हे ऐकून तर मला वाटलं माझ्या डोक्यावर आभाळच कोसळला आहे. मी यशकडून दुसरं काही सहन करू शकत होते, परंतु घटस्फोट कधीही सहन करू शकत नव्हते. आणि त्याने तर खरंच घटस्फोटाच्या पेपरवर सही केली आणि निघून गेला. बोलू लागला, "सांभाळ स्वतःचं घर आणि स्वतःचा व्यवसाय मी पण बघतोच. तू हे सगळं कसं सांभाळतेस? माझ्याकडे पैशांची काहीच कमी नाही. मी खूप सारा पैसा कमावला आहे." हे बोलून तो घरातून निघून गेला आणि मी अशी उभी होते जणू काय एक सजीव पुतळाच. मला तो धक्काच सहन होत नव्हता. मी तिथे चक्कर येऊन बेशुद्ध पडले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी माझ्या बेडवर झोपले होते आणि डॉक्टर मला चेक करत होते. तो नोकर आणि घरातले इतर कामवाले देखील माझ्या खोलीमध्ये हजर होते. डॉक्टरने मला शुद्धीत पाहिलं तेव्हा विचारू लागले की असं तुम्हाला काय झालं होतं? त्याला काय सांगणार होते की मी काय गमावलं आहे? मी काहीच उत्तर दिलं नाही. डॉक्टरने काही औषध लिहून दिले आणि बोलू लागला, "हे औषध घ्या, तुम्ही ठीक व्हाल." डॉक्टर घरातून निघून गेले. त्या नोकराने माझ्या घरातल्या कामवालीला सांगितलं. ती कामवाली देखील खोलीतून बाहेर निघून गेली. तेव्हा तो नोकर माझ्या जवळ आला, बोलू लागला, "मला माहीत आहे तुम्ही खूप मोठ्या धक्क्यातून जात आहात." हे ऐकून मी खूप मोठ्या धक्क्यातून जात आहात. हेच ऐकून मी अगदी हैराण होऊन त्याला पाहिलं. त्याला कसं माहीत होतं की मला जे यश बोलला होता? मी विचारलं, "तुला हे सर्व कसं माहीत आहे?" मी अगदी उदास होऊन बोलत होते. तो बोलू लागला, "मला तुमची काळजी होती. त्यामुळेच मी हॉलमध्ये आलो होतो आणि तुमच्या खोलीजवळ उभा
राहिलो होतो कारण की साहेब रागात होते आणि मला भीती वाटत होती की साहेब तुमच्यावर हात तर उचलणार नाहीत ना. त्यामुळे मी तुम्हा दोघांमध्ये होणारा तो संवाद पूर्ण ऐकला होता. मी रडू लागले. मी म्हणाले, "जर मला मोल असतं, तर मला यशने कधीही सोडलं नसतं." तो बोलू लागला, "जर तुम्ही इलाज केलात, तर तुम्हाला मूलचं इलाज करणार आणि कुणासाठी? यश तर मला घटस्फोट देऊन निघून गेला आहे." तो बोलू लागला, "तुम्ही माझ्यासोबत लग्न करा. तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल आणि मूल देखील." त्याचं बोलणं ऐकून मी विचारात पडले, की जेव्हा मी त्याचं बोलणं ऐकून मी जरा विचारात पडले, की जेव्हा मी त्याला इलाजाबद्दल विचारलं, तेव्हा तो नकार देत होता. जसं यशने मला घटस्फोट दिला केलं, तेव्हा तो बोलू लागला, की जर मी त्याच्यासोबत लग्न केलं, तर तो मला मूल हिच्या बाहेर पाठवलं. परंतु त्यानंतर पूर्ण वेळ मी फक्त याचाच विचार करत होते. एकदा त्याचं म्हणणं बाहेर पाठवलं. परंतु त्याचं म्हणणं मान्य करायला काय हरकत आहे? रागात येऊन यशने मला घटस्फोट दिला आहे. जर मी या मुलासोबत लग्न केलं आणि मला खरंच मूल झालं, घटस्फोट घेईन आणि पुन्हा एकदा यश सोबत लग्न करेन. तो देखील मला स्वीकारेल कारण की त्याला फक्त माझ्याकडून मुलंच पाहिजे. ते मला मिळेल. मी त्या नोकराला म्हणाले, की मला तुझ्यासोबत लग्न करायला काहीच प्रॉब्लेम नाही. हे ऐकून तो खुश झाला. संध्याकाळी माझं लग्न त्या नोकरासोबत झालं ज्याचं नाव राजू होतं. आज पहिल्यांदाच मला त्याचं नाव समजलं होतं. मी इतके काही तयार झाले नव्हते. कारण की माझी तर मनापासून ही इच्छा नव्हती. ती एक माझी मजबुरी होती. रात्री तो माझ्या खोलीत आला. तेव्हा माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. प्रेमाने नाही, तर भीतीने. एका बाईसाठी हे खूप कठीण असतं. स्वतःच्या आयुष्यात दुसऱ्या एका परपुरुषाला स्वीकारणं. मी देखील अशाच एका भीतीतून जात होते. सध्या तरी त्याने त्याचा पूर्ण अधिकार माझ्याकडून वसूल केला होता. हैराण तर मी त्या गोष्टीने झाले, की जेव्हा मी 1 महिन्यानंतर गरोदर झाले. परंतु पुन्हा मला तीच भीती वाटून तर माझं मूल मरून तर जाणार नाही ना. परंतु या वेळेला असं नाही झालं. मी एका मुलाला जन्म दिला. मी खूप खुश होते. परंतु तोच प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला, की शेवटी त्याने माझ्यासोबत नेमकं काय केलंय, की ज्यामुळे मी एका जिवंत मुलाला जन्म दिला आहे. मी राजला याबद्दल विचारलं. तेव्हा तो हसू लागला, बोलू लागला, "तुम्हाला मूल पाहिजे होतं. ते मिळालं, मग का टेन्शन घेताय?" मी म्हणाले, "असं कर, आता मला घटस्फोट दे. मला तुझ्यासोबत नाही राहायचं." हे ऐकून खूप रागाने तो मला पाहू लागला. "मी तुझ्यासोबत फक्त मुलासाठीच लग्न केलं होतं. मला बघायचं होतं, की खरंच तुझ्या उपचारामुळे मी आई होऊ शकते का? आणि मी आता आई झाली आहे. मला आता तुझ्यासोबत राहायचं नाही." तो बोलू लागला, "त्याला स्वतःलाच तुमच्यापासून मूल नको हवं होतं. प्रत्येक 6 महिन्यांनंतर तो तुम्हाला एक असं औषध द्यायचा, ज्यामुळे तुमचं मूल मरायचं." हे ऐकून मी हैराण होऊन त्याला पाहू लागले. मी बोलू लागले, "तू खोटं बोलतोस." तो बोलू लागला, "मी खरं बोलतोय. तुमच्या नवऱ्याने तुमच्यासोबत फक्त पैशांच्या लालसेपुढे लग्न केलं होतं. त्याच्याजवळ पैशांची कमी होती आणि त्याला एक यशस्वी बिझनेसमॅन व्हायचं होतं. परंतु त्याचं तुमच्यावर प्रेम नव्हतं. तो त्याच मुलीवर प्रेम करायचा ज्याला तुम्ही शॉपिंग मॉल मध्ये त्याच्यासोबत पाहिलं होतं. तुमच्या नवऱ्याने फक्त तुमचा पैसा वापरला आहे आणि त्या पैशातून बऱ्यापैकी रक्कम कमावली आहे. तुमच्याकडून नाही, त्याला मूल पाहिजे होतं आणि नाही, तुमची साथ." हे असं बोलून त्याने त्याचा फोन माझ्याकडे दिला. त्याच्यामध्ये एक व्हिडिओ होता. त्याच्यामध्ये यश फोनवर त्या मुलीला हे सर्व काही सांगत होता, की आपल्या यशस्वी झाला आहे. आता त्याच्याजवळ इतकी संपत्ती आहे, की त्याला नाही, आता माझी गरज आहे आणि नाही माझ्या कोणत्या उपकाराची. राजू बोलू लागला, की "मी हे सर्व तेव्हाच ऐकलं होतं. जेव्हा मी इथे नोकरी सुरू केली होती, त्यामुळेच मला तुमच्यावर दया येऊ लागली आणि मग कधी तीच दया प्रेमामध्ये बदलली मला समजलंच नाही. तुम्ही एकदमच ठीक आहात, फक्त तुमचा नवरा तुमच्यासोबत एकनिष्ठ नव्हता. आता देखील तुम्हाला त्याच्यासोबत राहायचं आहे." राजू हे बोलून खोलीतून बाहेर निघून गेला. यशचा खरा चेहरा समजल्यानंतर मी खूप रडले. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.